आता हा शब्द पहिल्यांदा कुणी प्रचलित केला, मी काय तिथं नव्हतो. आपण एका राजकीय नेत्याचं नाव घेतलं, त्यांनी हा शब्द प्रचलित केला का, कधी केला का, कुठल्या सभेत केला, कुठल्या इंटरव्ह्यू मध्ये केला, मला माहिती नाही. कुणी केला असला तरी माझी आज नम्र विनंती आहे की हा वापरू नका. तुम्ही त्या ज्या धर्माचं तुम्हाला नाव घ्यायचं ते घ्या, पण उलट मुळातच घेऊ नका. माझी भूमिका स्पष्ट आहे की आतंकवादाशी कुठल्याही धर्माला जोडू नका. आतंकवादी हा आतंकवादी असतो. असं मी पुढे जाऊन सांगतो की दिल्लीच्या संसदेच्या चर्चेमध्ये स्वतः अमित शहा काही बोलले की हिंदू हे आतंकवादी होऊ शकत नाही. काय कारण होतं हिंदू म्हणायचं? किंवा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हटले की हिंदू आतंकवादी कधी नसतात, आणि त्यामुळं एका दृष्टीनं मालेगाव खटल्याला प्रभावित करण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीस यांनी केला. मला त्याला उत्तर असं द्यायचंय की हिंदू आतंक, मी मुळातच तुम्ही हिंदू कुठलाही धर्म आतंकवादाशी जोडू नका, मी आग्रही बोलतोय. पण तुम्ही म्हटला की हिंदू आतंकवादी नाहीत. मला नम्रपणे सांगायचं की स्वतंत्र भारतातली पहिली आतंकवादी घटना कधी घडली? नथुराम गोडसे या माणसानं जेव्हा महात्मा गांधीचा खून केला, तिथून स्वतंत्र भारतात आतंकवादाला सुरू झाली. नरेंद्र दाभोळकरांचा खून कुणी केला? पानसऱ्यांना कुणी मारलं? गौरी लंकेशला कुणी गोळ्या घातल्या? आज आपण नक्सल्यांच्या बद्दल बोलतोय, तुम्ही बिल आणलं नक्सली. नक्सली कोणत्या धर्माचे लोक आहेत? त्यांचा एक राजकीय विचार वेगळा असेल. राजीव गांधीची हत्या तामिली एलटीटीच्या लोकांनी केली, कुठल्या धर्माचे ते लोक होते? किंवा मणिपूरमध्ये अत्याचार चाललाय ते कुठल्या धर्माचे लोक आहेत? आणि तुम्ही म्हणता की हिंदू कोणी करत नाहीत, हे खरं नाहीये. तुम्ही कृपा करून, भाजपलाही माझी विनंती आहे, कुठल्या धर्माला जोडू नका.